चला 12th मॅन पाठवा. उल्वे ओव्हरसीज आणि कर्णाला वॉरियर्सचा पण आपला 12th मॅन पाठवायचा आहे. वो टीम्सला आम्ही ते इन्व्हाइट करतो की आपण आपला 12th मॅन इथे पाठवायचा प्लीज. बिकॉज ऑफ नाव आम्हाला सगळ्यांची माहिती नाही आहेत आणि कोडी प्लस मध्ये फार कमी येणं जाणं होतं. सो प्लीज नावं सांगा तरी चालेल. पहिल्या षटक घेऊन गोलंदाजीच्या मार्कवरती सुशांत. चला स्पीड अप करा. आघाडीचे 2 फलंदाज आलेले आहेत. उल्वे ओव्हरसीज प्लीज एक खेळाडू नावं सांगा आम्हाला. स्ट्राईक एंड रवी ऑन स्ट्राईक. शशांक. साहस नॉन स्ट्राईकला साहस. यस. ओ रवीची सुरुवात चांगली. पहिल्या बॉलला 4 न सुरुवात. सुपर बॅटिंग भरपूर चांगली आणि चौकार. जरूर आपण पाहतोय आता सुरुवात झालेली 4 न चौकार अकाउंट ओपन बॅटिंग करत असताना रवी ऑन स्ट्राईक. ओ सुपर चौकार. पॉवरप्ले मध्ये बॅटिंग आणि आपण पाहतो आतापर्यंत 2 चौकार पाहिलेले आहेत. बिलकुल. इसे बीच जाऊयात आपण यानंतर महेश सरांकडे. सो प्रोफेशनल कॉमेंटेटर आहेत आपल्यासोबत जॉईन आहेत. थँक्यू. थैंक यू सर. इस ओवर की तीसरी गेंद. शानदार बैटिंग परफॉर्मेंस कर रहे हैं रवि भाई उल्वे की तरफ से. उल्वे ओवरसीज के बैट्समैन रवि. सामने है साहस. और ये इसे उठा दिया है. देखना है कि और ये बाउंड्री लाइन के बाहर शानदार, लेकिन उतनी अच्छी फील्डिंग वहां पर. 2 रन भागकर पूरे किए हैं बल्लेबाजों ने. और इसी के तरह उल्वे ओवरसीज का स्कोर है 10. 0.4 ओवर 10 रन. गेंदबाज तैयार अपने बॉलिंग मार्क पर. सामने है रवि और ये सुंदर शॉट उठा दिया है. देखना क्या होता है. काफी देर गेंद हवा में रही और फिर भी बल्लेबाजों के पास मौका था 2 रन चुराने का. 2 रनों से स्कोर हुआ है उल्वे ओवरसीज का 12. 0.5 ओवर्स 12. 12. और ये सुंदर शॉट. चार रनों का इशारा. मिला मौका, मारा चौका. रवि भाई इसी के साथ 1 ओवर में 16 रन. 1 ओवर 16 रन. बॉलर नेम दादा. बॉलर नेम सागर. दिल्ली ये पुकारे. दूसरी ओवर लेके आ रहे हैं सागर और इस मैच में पहली दफे सामना करेंगे साहस उल्वे ओवरसीज के बल्लेबाज. दूसरी ओवर सागर की तरफ. अगली गेंद शानदार रनअप और ये साहस ने पहले ही बॉल पर साहस दिखा दिया है. 4 रन पहले ही गेंद पर. शानदार चौका. मिला मौका, मार दिया चौका. और इस चौके के साथ
उलवे ओवरसीज का स्कोर है 20, 1.1 ओवर्स 20 रन। बहुत ही अच्छी बॉलिंग, बहुत अच्छा कमबैक किया है सागर ने। पहले बॉल पर चौका खाने के बाद दूसरी बॉल पर डॉट गेंद। और ये सुंदर शॉट और इतनी अच्छी सुंदर फिर रन आउट का मौका हो सकता है, लेकिन बाल बचे, बाल बचे, बाल बच्चों के साथ बचे। साहस, एक रन के लिए मौका था, चुराने में कामयाब बल्लेबाज। सागर सुंदर, बहुत ही अच्छा सुंदर शॉट। एक रन चुराने में कामयाब, दूसरे रन के निकल चुके हैं। दूसरे रन खतरनाक हो सकता है, लेकिन फिर भी सुरक्षित है साज नॉन स्ट्राइकर एंड पर। और इसी के साथ 2 रनों के साथ उलवे ओवरसीज का स्कोर है 23 रन, 23। बहुत अच्छी तरह कमबैक करते हुए सागर, और इस गेंद पर भी कोई रनों की गुंजाइश नहीं। एक डॉट बॉल और सागर अपने बॉलिंग मार्ग पर। और ये देखना चाहता है, एक रन, आंखों से काजल चुरा लेते उस तरह से रन चुराने में कामयाब है उलवे ओवरसीज के बल्लेबाज। 1 रन का बढ़ोतरी, और इसी के साथ 2 ओवर की समाप्ति। 2 ओवर के बाद स्कोर है 24 रन, 24। अरे पानी पिलाओ ना। दो ओवर में 24 रन, कोई विकेट का खामियाजा नहीं, और बहुत अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं उलवे ओवरसीज के बल्लेबाज। ये स्ट्रेटेजिक टाइम है, स्ट्रेटेजी बनाने का टाइम। गरबा खेल, गरबा। बॉलर नेम दिनेश। इस मैच की तीसरी ओवर लेकर आ रहे हैं दिनेश, और सामना करेंगे बल्लेबाज है रवि, जिन्होंने पहली बॉल पर हल्ला बोल दिया था। पहली ओवर में हल्ला बोला था बॉलर के ऊपर। अभी भी स्ट्राइक पे सामना करेंगे दिनेश। बहुत ही अच्छी गेंद, बहुत ही अच्छी गेंद, डॉट गेंद, सीधा विकेट कीपर के दस्तानों में, रन की गुंजाइश नहीं, और बॉलर दिनेश अपने वापस बॉलिंग मार्ग पर। और ये इसे रवि ने उठा दिया है, देखना क्या होता है। कैच हो सकता है, लेकिन और ये बहुत ही शानदार कैच, और उले ओवरसीज को पहली विकेट का झटका लगते हुए रवि के रूप में काफी अच्छी बल्लेबाजी कर रहे थे रवि, और बाउंड्री लाइन पर काफी अच्छा कैच पकड़ा है फील्डर, और उले ओवरसीज को एक जोरदार झटका लगता हुआ रवि वापस पेविलियन में। और रवि की जगह पर अब गए हैं हमारे सचिन सावंत। और ये बहुत ही अच्छी बॉलिंग का प्रदर्शन कर रहे हैं दिनेश।
पहली बॉल पर विकेट ली, दूसरी बॉल पर डॉट बॉल, पहला डॉट, दूसरे बॉल पर विकेट, तीसरे बॉल पर डॉट, चौथे बॉल गेंद की तैयारी। और ये एक जबरदस्त बॉलिंग परफॉर्मेंस दिनेश की तरफ से देखने मिला। यहां पर हमें लगातार 4 डॉट बॉल, जिसमें एक विकेट भी शामिल है। और ये बैट से कर बाय बैट से, और ये सचिन ने अपना खाता खोला 4 रनों के लिए विकेट के पीछे। गेंद बाउंड्री रन के बाद 4 रन, और इस ओवर में पहला चौका लगता हुआ। और ये इसे लंबा भेजा है, हवाई फायर पे भेजा है 6 रनों के लिए सिक्सर। ये है सिक्सर, इस मैच का पहला 6। तीन ओवर 34 रन, 34 पर 1। ओले ओवरसीज का स्कोर है 3 ओवर 34 रन, 1 विकेट। बॉलर सा नाव, बॉलर सा नाव, ओमकार, ओमकार। इस इनिंग की चौथी ओवर लेकर आ रहे हैं ओमकार। ओमकार का सामना करेंगे साहस, और यहां पर साहस को अपना साहस दिखाना है। अंपायर ने अपनी बाएं फैलाए, वाइड बॉल का इशारा, अतिरिक्त रन, एक्स्ट्रा रन की बढ़ोतरी, और इस इनिंग का ये शायद पहला एक्स्ट्रा रन है। साहस ने साहस दिखाया था, लेकिन फिर भी 1 रन चुराने में कामयाब है बल्लेबाज। 1 रन का स्कोर बढ़ोतरी, और टोटल स्कोर हुआ जो हो चुका है 36। और सावंत के बल्ले से निकला ये दूसरा हवाई फायर 6 रनों के लिए। एक जिसे कहते हैं ताकतवर शॉट, गगनचुंबी छक्का। फुल पावर के साथ, फुल एनर्जी के साथ, शायद आज कुछ पार्टी होने वाली है, शायद उसी का पावर बता रहे हैं। छह रनों के साथ स्कोर है 42, 1 विकेट पर। ओमकार अपने बॉलिंग लाइनअप पर तैयार हैं, सामना करेंगे सचिन। कितना, 3 या 4? 3। अभी काफी अच्छी रनिंग बिटवीन द विकेट। साहस और सचिन के बीच में 3 रन दौड़कर पूरे किए हैं। ओमकार अपने बॉलिंग मार्ग पर सामना करेंगे साहस। और एक शानदार बॉलिंग का नजारा यहां पर ओमकार की तरफ से, डॉट बॉल।
4 4 4 रनों का एक ताकतवर शॉट। फील्डर थे वहां पर लेकिन उनको भी चौंकाया और 4 रनों का इजाफा। 49, 4 ओवर 49। एक बॉल बाकी है शायद। सुपर शॉट, व्हाट अ शॉट, गुड शॉट। और ये 6 रन। और इसी के साथ ये 6 रनों के साथ स्कोर हो चुका है 55 55 पर 1 रन। बॉलर नेम समीर। नई ओवर की शुरुआत समीर की तरफ से और 1 रन चुराने में कामयाब है सचिन। 1 रन के इसका स्कोर हो चुका है 56, 56 रन अब तक 56। क्या शॉट है, व्हाट अ शॉट। 6 रनों के लिए व्हाट अ शॉट। हवाई फायर भेजा है साहस ने इसे 6 रनों के लिए। 62 62 रन। व्हाट अ बॉल। और एक अच्छा कमबैक समीर की तरफ से यहां बॉलर की तरफ से देखने मिला। डॉट बॉल, पहली गेंद पर छक्का खाने के बाद दूसरा गेंद डॉट। शाबाश। और ये शानदार शॉट 4 रनों के लिए। दो बॉल बाकी है इस इनिंग की 2 ओवर बॉल बाकी है और दो रन चुराने में कामयाब है साहस। सिक्सटी एट लास्ट बॉल बाकी है 68। अजून टार्गेट नाही आता देणार। और ये अंतिम गेंद पर एक साहसपूर्ण शॉट खेलते खेलते साहस बाउंड्री लाइन पर आउट हो चुके हैं और इसी के साथ ये ओली ओवरसीज को दूसरा झटका लगा अंतिम गेंद पर। 68, 69 टू विन। हॅलो, नारायण दिवेकर कुठे पण असणार या मंचावर या। नारायण दिवेकर कॉमेंटेटर जे असणार ते इकडे मेहरबानी करून मंचावर या।
चला स्पीडअप करा, थोडं जलद गतीनं घ्या, सगळ्यांना विनंती आहे थोडं फास्ट घ्या, बॅटर लवकर मैदानामध्ये जाऊ देत. पहिला आपला खेळ 69 धावांचं टार्गेट घेऊन मैदानाच्या आतमध्ये कर्णाला वॉरियर्स संघाकडून बॅटर तयार आहेत. 30 बॉल मध्ये 69 धावांचं अगदी मोठं आव्हान. विशाल काय स्कोअरचा पिठा पाठलाग करायचा इथे. महेशला आपण पाहतोय मैदानामध्ये अगदी ऍज अ बॅटर म्हणून. स्ट्राईक हँड आणि नॉन स्ट्राईक हँडला नयन दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय. आता फलंदाज म्हणून खेळत, गोलंदाजीच्या मार्क वरती कोण येणार हे पाहणं गरजेचं. रिसेंट मॅचला आपण बघितलं की धावांचा पाठलाग करायचा होता 73 आणि 73 धावांचा पाठलाग असताना आपण बघितलं की धावा 20च्या मार्जिननं पराभूत झाले होते कलंबोली 11च्या अगेन्स्ट खेळणारे मॉर्निंग क्रिकेट संघाचे खेळाडू. आणि आज आपण पाहतोय अगदी या मॅच मध्ये जरूर पाहायला मिळेल की अगदी बॅटिंग करत असताना आता धावा मोठ्या चेस करायच्यात. बॉलरने प्लीज गोलंदाजाचं नाव फक्त आम्हाला कळवा. मॅक्स मॅक्स मॅक ओके मॅक्स. पहिले षटक पॉवर प्लेला गोलंदाजी मॅक्सची निवड केलेली आहे. सुरुवात झालेली आहे. पहिल्या बॉलला आपण पाहतोय पाठवलाय बाउंड्रीच्या पल्ल्याड. सुरुवात 4 झालेली आहे. चौकार व्हेरी फर्स्ट बॉल आणि पहिल्याच बॉलला आपण पाहतोय चांगली बिगिनिंग पाहायला मिळते. इंग्रजीमध्ये प्रोवर्ब आहे वेल बिगन इज हाफ डन, म्हणजे चांगली सुरुवात ज्याचा अर्धा पल्ला तुम्ही तिथेच निश्चित करता. आणि अगदी त्याच मनसोब्यानं बॅटिंग करत असताना दोन्ही फलंदाज पाहायला मिळाले आहेत. स्ट्राईक हँडला बॅटर आहेत यावेळेला नयन. नयनचा बॉल लेट कट केलाय. बॉलला फिल्डिंगला तिकडे आपण पाहतोय चांगले इफर्ट पाहायला मिळाले फर्स्ट स्लिप कडून. आणि आपण जर विचार केला तर बॅकअपला होते तिकडे. रिसेंट इनिंग मध्ये ज्यांनी कॉमेंट्री दिली आता ऍज अ फिल्डर म्हणून पाहायला मिळतात सर्व गुण संपन्न खेळाडू. सेकंडला आपण पाहतो एक व्यावसायिक भांडवलदार. टेनिस क्रिकेटमध्ये आपण पाहतो मग जर्सीज असतील, क्रिकेटच्या संपूर्ण प्रकारच्या इक्विपमेंट असतील ज्यांनी दिलेल्या आहेत. ओ पहिला बॉल ना पहिल्याच बॉलला आपण पाहतोय अगदी पाठवलाय. रन येतील 4. महेशच्या बॅट मधून चौकार पाहायला मिळाला. इनसाइड आउट स्ट्रोक. विराट कोहलीचा कव्हर ड्राईव्ह धाबा आपण पाहतोय यावेळेला जरूर 4 देऊन जाईल. चौकार आलाय. 9 धाबा टोटल वरती पाहायला मिळतात. स्लोवर बना पिक केला बॉलला गॅप शोधली आहे. कोणी फिल्डर नाही आहे. वन्स अगेन रो मध्ये बॅक टू बॅक दुसरा चौकार महेश मुरणकर. सुपर बॅटिंग. 2 बॉलला 2 चौकार सलग बॅक टू बॅक टोटल 3 चौकार एकूण 13 धावा धावफलकावरती. आपण चर्चा केली होती पाठलागची. विशाल काय धावांचा आपण पाहतोय पाठलाग करायचा आहे आणि सुरुवात या प्रकारची झाली तर मग ते शक्य होईल हे मात्र जरूर विसरले नाहीयेत. आणि चांगली सुरुवात पॉवर प्लेयर्स कॅपिटलाइज करू धावसंख्या इथेच बनवू जेणेकरून थोडं दडपण कमी होईल. याच हेतून आहेत यावेळेला मिस झाले बॅट्समन. रन नाहीये कोणत्याही प्रकारची. डॉट बॉल आपण पाहतो यावेळेला आलेला आहे. धावमध्ये थोडे चेंजेस पाहायला मिळालेत. वंडरफुल आपण जर विचार केला तर सुरुवात तीच आहे ज्यामध्ये त्यांना धावा चेस करायच्यात आणि स्पेशली आपण पाहतोय की इम्पॅक्ट टाकायचा आहे या मनसुब्यात. महेश मॅक्स स्लो वन अनदर वन बॅक टू बॅक 2 डॉट आणि ओव्हर समाप्तीचा अगदी आपण पाहतोय 5 इशारा. पहिल्या ओव्हरला 13 आला 0 गड्याचा मोबदला. कर्णाला वॉरियर्स बॅटिंग धावांचा पाठलाग करते. येणारे 24 बॉल आता अजून बाकी आहेत आणि 56 धावांची आवश्यकता असणार आहे.
चला स्पीड अप करा, थोडं फास्ट घ्या. यानंतर विनर वर्सेस विनर मॅच होणार आहे, म्हणजे फर्स्ट सेमी फायनल. कलंबोली 11 हा संघ आपण पाहतोय. चला नवीन बॉलर कोण आहे? साहस. सास. ओ शोधलाय बॉल, गॅप मध्ये ढकललाय. बॅटिंग लाजवाब आहे, यात तिळ मात्र शंका नाहीये. आक्रमण आणि आक्रमण सुरुवातीला देखील केलं होतं आणि आता देखील आपल्याला त्याच संकल्पनेसह मैदानामध्ये उतरताना बॅटर पाहायला मिळत आहेत. 17 वरती धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. 23 बॉलला 52 धावांची आवश्यकता जिंकण्यासाठी. बॅटिंग करत असताना कर्नाला वॉरियर्स या संघाला त्याला स्पीड अप करायची विनंती आहे. बॅटर तयार होतील स्ट्राईक एंडला. वन्स अगेन बॉलिंग मार्फत आपण पाहतोय गोलंदाज देखील सज्ज आहे. ओ या वेळेला चांगला बॉल आहे. रन आपण जर पाहिली ना तर नक्कीच पाहायला मिळेल भरपूर चांगले संख्येमध्ये बदल घडलेले आहेत. 17 धावा धावफलकावरती, 0चा लॉस सध्या आपण पाहतोय इथे. आडव्या बॅटने खेळलाय, जागा बनवली आहे, फाईलला बॉल ढकललाय. सुपर आपण पाहतोय. अगदी धावसंख्या आपण पाहतो आता ती आपल्याला भरपूर चांगली पाहायला मिळते. कौतुक करावं लागेल. 21 धावा धावफलकावरती, 0 गडाचा मोबदला आहे. कोणत्या प्रकारचे आतापर्यंत नाही खर्च झालेली आहे. 69चा पाठलाग करायचा आहे. 2 चौकार आतापर्यंत मधोमध एक डॉट बॉल आपण बघितलाय. साहस गोलंदाजीच्या मार्गावरती करणारा वॉरियर्सकडून चांगली सुरुवात दिलेली आहे. धावा 21 आहेत धावफलकावरती. 21 अपरकट. थर्डमॅनला पाठलाग होतोय बॉलचा. आउटफील्ड थोडी धीमी आहे, बट बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. रन मिळतील 4. पंचवीस धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 25 रन आपण पाहून आलेले आहेत. चला स्पीड अप करा. विकेट आतापर्यंत गमावली नाहीये. 25. ओ समोर फिल्डर आहेत, कॅच सुटली आहे. कॅच सुटा, बॉलर का दिल तुटा. आता संधी मिळते पहा रन घेण्याची. धावेचा प्रयत्न आहे आणि 3ऱ्या धावेसाठी एक्साइटेड होते, पण दुसरी धाव कंप्लीट करण्यात आलेली आहे. आणि 2 धाबेड आपण पाहतोय. धावसंख्या 27 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळाली आहे. बॅटिंग चांगली केली आहे. साहसवरती आक्रमण चढवलं जात आहे. या षटकातून आपण जर विचार केला तर आता 2 अखेरचा 1 बॉल शिल्लक आहे. 27 झालेला आहे धावफलकावरती. 27 स्लो रन आहे. गॅप शोधायचा प्रयत्न यावेळेला कव्हरला फिल्डर आहेत. कोणतीही चुकी नाही, सिंगल मिळेल. एका धावेनं धावसंख्या जी ती पुढे. आणि टीमचा आपण टोटल स्कोअर पाहतोय यावेळेला 28 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळाला. ओव्हर क्रमांक 2 14च्या सरासरीनं बॅटिंग. रिसेंट आपण चर्चा केली होती ज्या रिक्वायर्ड रन रेटची, त्या रन रेटला पसंती दाखवत बॅटिंग आपण पाहतो. 2 फलंदाजांच्या अंतर्गत विकेट सेफ. मैदानामध्ये एकही लॉस नाहीये. एकूण धावसंख्या 28. क्लीन बोल्ड, बॅकफुटला
जाऊन खेळायचं होतं. चला बॉलर नेम सांगा मला. रवी बुंबक. झुंजारचे पाटील आता झुंजार आहेत. बोंबिलच्या शोधात ते आहेत. नाही, म्हणून आम्ही आधीच चर्चा केली की झुंजारचे पाटील आता झुंजार आहेत, रण झुंजार आहेत. धावा फळकावरती 28. बॅटर नेम सांगा. सागर आलेले आहेत आणि सागरचा हा विशाल काय फटका. षटकार. भरपूर चांगला फटका होता. बॅटच्या मधोमध आपण स्ट्रोक बघितला आणि धावा देखील आपण पाहतो. आता 6 मिळत आहेत. सुपर बॅटिंग आपण पाहतो. धावा धावफलकावरती टोटल आता 34 झालेल्या आहेत. शेवटचे 4 बॉल या षटकातून अजूनही बाकी आहेत. म्हणजे सुरुवात झालेली आहे विकेटचं. त्यानंतर आपण षटकार बघितला आता. चला स्पीड अप करा. समोर खेळायचा प्रयत्न राहिला आहे. रन घेण्यासाठी उत्सुक 1 रन आपण पाहतो आता दोन्ही बॅटर्स कडून. रवी कमबॅकची आवश्यकता. त्यांना माहिती आहे की सरासरी जी आहे ती 14ची आहे. या सरासरीला थोडी ब्रेक करावी लागेल. 15 वरती ज्या वेळेला सरासरी जाते 15 प्लस जाते त्यावेळेला थोडं दडपण येतं. परंतु 15च्या खालची सरासरी या मैदानावरती इझी आहे. ओ यॉर्करची लेंथ वापरली पा. चांगला चेंडू होता. महेश उरणकर ऑन स्ट्राईक आहेत. आतापर्यंत आपण जर विचार केला तर बरेचसे डॉट बॉल देखील आपण त्यांच्या माध्यमातून पाहिलेले आहेत खेळताना. रणसंख्येमध्ये झालेले चेंजेस, बॉलरचं इक्वेशन आपण जर विचार केलं तर मग अगदी येणारे 14 बॉल आणि 34 धावांची आवश्यकता आहे. यावेळचा बॉल फटका फसला. बॅक बॉलरची संकल्पना. कॉट अँड बोल्ड. रवीला यश. पहिला फलंदाज बाद. कर्णाला वॉरियर्सचा महेश उरणकर माघारी. विकेट पडलेले आहे. नवीन फलंदाज हर्षल आता मैदानाच्या आतमध्ये. बस बॅटर आहे त्या खेळण्यामध्ये. करणारा वॉरियर्स मध्ये यात काही शंका नाहीये. शहरी गड आहे. हर्षल आलेत नवीन फलंदाज. हर्षल गिब्स एक जुना खेळाडू. तंत्रशुद्ध फटक्यांसाठी ओळखला गेला. ओ इथे पा रन घेण्याचा प्रयत्न आहे. सेकंडला लगेचच त्यांनी प्रयत्न दाखवले. 12 चेंडू आणि आता 32 धावांची गरज आहे. रिक्वायर 100 थोडासा आपण पाहतो हाय झालेला. सुरुवातीला 14ची आवश्यकता होती. बरोबर अनालिसिस क्रिकेट आपण एन्जॉय केला. आता आपण जर विचार केला तर येणारे 12 बॉल आणि आता गरज आहे ती म्हणजेच 32 धावांची. बरोबर 16 रन आता तुम्हाला इथे बनवायचे आहेत. हर्षल पहिल्या बॉलला 2. सागर आतापर्यंत 2 बॉल मध्ये 7 धावा देतोय संघासाठी. आतापर्यंत 41 चौकार आणि 12 षटकार या मैदानावरती लगावले गेलेले आहेत. 3 षटकांचा खेळ झालेला आहे. अखेरचे 2 षटकं बाकी आहेत. 37ला 2 विकेट पडलेले आहेत. 69चा पाठलाग आहे. 12 चेंडू आणि 32 धावांची आवश्यकता. सचिन आलेत ओव्हर क्रमांक 4 मध्ये बॉलिंग करण्यासाठी. स्ट्राईक एंडला फलंदाज तयार.
जरा स्पीडअप करा अशी विनंती, थोडं फास्ट घ्या. समोर खेळलेत, ऑन साइडला जागा बनवली आहे, फिल्डर आहेत मात्र मिस आणि चौकार. चौकाराची गरज आहे, अशा फटक्यांची गरज आहे आणि ते चौकार आता पाहायला मिळत आहेत पहा. त्या चौकारानं धावसंख्याची ते आपण पाहतोय आता पुढे चालली आहे. संख्या फलकावरती आपण पाहतो त्या म्हणजेच 41 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. 41 धावा आतापर्यंत टीमने जमा केल्या. येणारे बॉल बाकी आहेत 12, आता 11 आणि 11 बॉलला गरज आहे 28 ची. इंटरेस्टिंग मॅच आहे, रोमांचक होणार हा सामना, यात काही मात्र शंका नाहीये. प्लीज स्पीडअप करा प्लीज. ओ ज्युसी होता, सोडलाय बॉलला. नो बॉलचा इशारा पंचांचा. सो गेट रेडी फॉर द फ्री हिट नाव. फ्रीची संधी आहे. डॉक्टर्स नेहमी पेशंटच्या आजाराचा फायदा घेतात म्हटलं, तर मग आता गोलंदाजाच्या या आजाराचा फायदा का घेतला नाही हा मोठा प्रश्न पडला असेल. इथे हा चेंडू आपण पाहतोय अगदी वाईड +4. घर फिरले की घराचे वासे फिरतात. दशा बदलली की दिशा बदलते आणि मग दश दिशा होतीये हे पाहायला मिळतं मैदानामध्ये. पण आधीच दुष्काळ आणि त्यामध्ये 13वा महिना. रेट राहील कंटिन्यू. 11 बॉल आणि आता 22 धावांची आवश्यकता. 11 चेंडू आणि 22 धावांची गरज. सेकंडला फलंदाज तयार. व्हाईट बॉलचा इशारा पुन्हा एकदा आपण पाहतो. व्हाईट बॉलचा इशारा आला. फ्रीट कंटिन्यू राहील. जवळपास 3 चेंडू ही कंटिन्यू आहे फ्रीट. चांगला चेंडू. 1 रन आपल्याला पाहायला मिळते. कोणता चान्स नाहीये सध्या सेकंड साठी. सो सिंगलला समंजसपणा पाहायला मिळेल दोन्ही बॅटर्स कडून. धावसंख्या जर आपण बघितली तर आता धावफलकावरती आपल्याला 49 धावा पाहायला मिळतात. 49 आतापर्यंत आलेली धावसंख्या. गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज आपण पाहूया सज्ज. इथे देखील लास्ट बॉल. फिल्डर आहेत रन घेण्यासाठी उत्सुक. 1 रन आपण पाहतो तिकडे. सिंगल आलेले आहे. सिंगलनं धावसंख्याची होती अगदी आपण पाहतो आता पुढे 50 धावा कंप्लीट झाल्या त्या सिंगलचं. 50 रन्स कंप्लीट. येणारे 9 बॉल आणि 19 धावांची आवश्यकता. ओ ज्युसी होता. वाईटचा इशारा पण त्यांचा तिकडे. मी म्हणेन की नशीब चांगले आहेत त्या खेळाडूचे. डॉट बॉल आले असते तर मग एक वेगळा प्रश्न अजून उद्भवला असता. 9ला 18ची आवश्यकता. रिक्वायरमेंट 12.00चा. नो बॉलचा कॉल आहे पंचांचा. आणखी नो बॉल. फ्री हिट. नऊ बॉल आणि 17ची आवश्यकता आहे.
माय गॉड, आतापर्यंत या षटकातून आपण जर विचार केला ना तर 9 चेंडू फेकलेले आहेत आणि चेंडू 3 झालेले आहेत फक्त. म्हणजे 12 चेंडू येतील. ओव्हरऑल 2 षटकं या गोलंदाजाकडेच आपण बघितली. 9ला 16ची आवश्यक आहेत आता. समोर गॅप शोधली आहे. लाजवाब स्ट्रोक. धावा मिळतील 4. चौकार. 8 आणि 8 बॉलला 12 धावांची आवश्यकता आता जिंकण्यासाठी. इझिली या मॅचला आपल्याकडे कव्हर केलेली आहे. बॅटिंग करत असताना सेकंड आपला धावा चेस करायच्या होत्या. 69. विशाल काय धावांचा पाठलाग होता, परंतु इझिली आपण पाहतो धावा आता मात्र चेस होताना आपल्याला कदाचित पाहायला मिळतील असं आता चित्र मात्र उमटलंय. परंतु अजूनही काही शंका आहेत. अजूनही मॅचला कमबॅक करतील का? बाबदेव क्रीडांगणामध्ये, कोहलीच्या क्रीडांगणामध्ये बॉलिंग करत असताना सेकंड आपल्या मॅच मधील उल्वे ओव्हरसीजचे खेळाडू, हा मोठा प्रश्न पडलेला आहे. ओव्हर द विकेट. हा बॉल हवेत. चान्स विकेटची. 1 रन प्राप्त. सेकंड साठी दुसरा धाबेचा प्रयत्न आहे. 2 धाबा कंप्लीट झालेला आहे. 7 आणि 10ची गरज आहे. 7 चेंडू 10 धावांची गरज. शेवटचा 1 बॉल बाकी असेल. फुल टॉस आहे. गॅप शोधली आहे पुनशा. गॅप मधून बॉल. चौकार. सात चेंडू आणि फक्त 6 धावांची गरज आता. 6 चेंडू आणि 6 धावांची गरज. सहा चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता असणाऱ्या. काय घडेल काय बिघडेल जादूच्या आकड्यांचा खेळ. टेनिस क्रिकेट, ज्या खेळानं तुम्हाला सर्वांना वेळ लावलं तो खेळ म्हणजे टेनिस क्रिकेट, आणि त्याचा आपण इथे आनंद घेतोय. त्यावेळेचा बॉल फटका खेळलाय. फिल्डर आहेत बीट आणि अनबीटन. चौकार आहे. फक्त 2 धावांची गरज आहे. इरफान. त्याला कलंबोली टीम आपला कॅप्टन पाठवायचा. कलंबोली टीम आपला कॅप्टन इथे पाठवायचा. चला कलंबोली संघ आपला कॅप्टन इथे पाठवा. टीम कलंबोली प्लीज आपण आपला कॅप्टन इथे पाठवा. मॅन ऑफ द मॅच अष्टपैलू कामगिरी आम्ही सागरला इन्व्हाइट करतो इथे की आपण ऐसे टायटल घेण्यासाठी. सागर आहेत 9 बॉल मध्ये 22 धावा आणि ऍज अ बॉलर आपण पाहिलं की इकॉनॉमिकल फिगर गोलंदाजी संघासाठी दिली आहे. आम्ही सागरला इन्व्हाइट करतो की आपण मॅन ऑफ द मॅच टायटल घेण्यासाठी ऐसे. चला टीम कलंबोली आणि कर्नाला वॉरियर्स फिल्डिंग स्वीकारलेल्या ती म्हणजे टीम कलंबोली 11 या संघानं, आणि कर्नाला वॉरियर्सला आता बॅटिंग करायची पुनश्च. 4 ओव्हरची मॅच आहे आणि 4 बॉलर.